आणि दरम्यान या प्रकरणी कडक कारवाई केल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय। आज देखील आज मुंबईमध्ये आपण जवळपास 30 कोटी आपण ड्रग्सची आपण कारवाई केलेली आहे आणि अशा कारवाई डेली आपण करतो, रोजच्या रोज आपण करतोय। मगाशी देखील मी मागे देखील उल्लेख केला होता की ड्रग बनवणं हे अतिशय सोपं झालेलं आहे, म्हणून त्याचं डिस्ट्रीब्युशन हे सोपं होतं आणि म्हणून परंतु ही पूर्ण साखळी तोडण्याकरिता आपलं जे काही अँटी नार्कोटिक टास्क फोर्स आहे तो देखील तत्परतेने काम करतोय आणि आपण अतिशय प्रभावशाली अशा कारवाया आपण महाराष्ट्रामध्ये आपण करत आहोत। त्या अनुषंगाने मुंबईमध्ये देखील आपण या कारवायांना आपण जोर पकडलेला आहे आणि जे कोणी याच्यामध्ये आरोपी असतील त्यांना तर अटक होईलच, त्यांच्यावरती कारवाई होईलच, परंतु अशा घटना पुन्हा घडू नये की अशा इव्हेंट्समध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्या देखील ह्या घटनेमध्ये जी काही शिकवण घ्यायची ती घेऊन पुढे आम्ही कारवाई नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।